भारत वर्सेस बांगलादेश ह्या मॅचमध्ये अभिषेक शर्मा नावाचं वादळ पुन्हा मात्र घुमलं आणि बांगलादेश मात्र चितपट झाला. अभिषेक शर्मा, शुभम गिल हे भारतीय सलामी जोडी मैदानामध्ये उतरले आणि अभिषेक शर्मा नावाचं वादळ मात्र पुन्हा बांगलादेशवरती घोंघावलं आणि बांगलादेश मात्र नामशेष झाला आणि भारत फायनलमध्ये पोहोचला. तर बांगलादेश आशिया चषकातून बाहेर फेकला गेला. शुभम गिल 19 बॉलमध्ये 29 रन, 1 छक्का, 2 चौके मारले. पण रिशद हुसेनच्या गोलंदाजीवरती टँजिम हसनकडे कॅच केला आणि काहीशी विस्फोटक फलंदाजी गिलने केली. नंतर शिवम दुबे मैदानामध्ये उतरला. अवघ्या 3 बॉलमध्ये 2च रन केले. रिशद हुसेनच्याच गोलंदाजीवरती टेड हृदयक कॅच गेला. नंतर सूर्या मैदानामध्ये उतरला. पण अभिषेक शर्माची विस्फोटक फलंदाजी मात्र चालूच होती. 5 छक्के, 6 चौके, अवघ्या 37 बॉलमध्ये 75 रनावरती अभिषेक शर्मा पोहोचला होता आणि सूर्यकुमार यादव आपल्या नेहमीच्याच लयमध्ये वाकडे तिकडे फटके मारायचे. 360 डिग्रीमध्ये हा खेळाडू मात्र खेळतो. हे तितकंसं खरं आहे, परंतु एक गल्ली बॉलामध्ये खेळणारा एखादा फलंदाज बेजबाबदारपणे फटका मारण्याच्या नादामध्ये पाठीमागं कॅच गेला. व्हाईट बॉलला टच करण्याचा प्रयत्न आणि तिथंच मात्र अवघ्या 5 रनावरती आऊट झाला. परंतु तत्पूर्वी अभिषेक शर्माला मात्र रनआउट मात्र सूर्यानेच केलं. खेळाडूच्या हातमध्ये बॉल गेला आणि क्रीजच्या मधोमध गेला आणि पुन्हा मात्र अभिषेक शर्माला पाठीमागं जाण्यास सांगितलं. तितकंसं मात्र कोणत्याच खेळाडूला जमू शकणार नाही आणि तिथंच मात्र अभिषेक शर्मा मात्र रनआउट झाला आणि अभिषेक शर्माचं शतक मात्र कोणी हुकवलं असं तर ते सूर्यकुमार यादवने. ना स्वतः खेळायचं ना दुसऱ्याला खेळून द्यायचं असा हा कप्तान. सूर्या तळपत नाही आणि दुसऱ्याला खेळून देत नाही असं कालच्या मॅचमध्ये झालं. नंतर हार्दिक पांड्या मैदानामध्ये उतरला. 29 बॉलमध्ये 38 रनाची विस्फोटक फलंदाजी मात्र पांड्याने केली. 1 छक्का, 4 चौके मारले. पण सैफुद्दीनच्या गोलंदाजीवरती मात्र तांजिम हसनकडे कॅच गेला. टिलक वर्मा मात्र मैदानावरती स्थिरावलाच नाही. अवघ्या 5 रनावरती तांजिम हसनने मात्र त्याला सैफ हसनकडे कॅच देण्यास भाग पाडलं. अक्षर पटेलने काहीशी 10 रनाची खेळी केली आणि भारत 168 रनापर्यंत पोहोचला आणि यांनी बांगलादेशने हे टार्गेट मात्र श्रीलंकेविरुद्ध पुरं केलं. परंतु इथे होते बुमराची गोलंदाजी धारदार, इथे होते कुलदीप यादवची फिरकी आणि ह्याच फिरकीमध्ये आणि बुमराच्या भेदक माऱ्यापुढं मात्र बांगलादेशची टीम मात्र नामशेष झाली. पण त्यामध्ये सैफ हसन तमीम ही सलामी जी जोडी होती त्यांनी मात्र विस्फोटक फलंदाजी करण्याच्या नादामध्ये अवघ्या 3ऱ्याच बॉलमध्ये मात्र बुमराच्या गोलंदाजीवर तमीमने शिवम दुबेकडे कॅच दिला आणि 1 रनावरती मात्र आऊट झाला. नंतर युमान मैदानामध्ये उतरला. 1 छक्का, 2 चौके मारले. 21 रनाची महत्त्वपूर्ण पारी खेळला. पण कुलदीप यादवने त्याला अभिषेक शर्माकडे कॅच देण्यास भाग पडलं. नंतर टेड हृदय अवघ्या 10च बॉलमध्ये 7 रन असताना अक्षर पटेलने मात्र त्याला अभिषेक शर्माकडे कॅच देण्यास भाग पडलं. वरुण चक्रवर्तीने शमी हुसेनचा बोर्ड केला 0वरती. जॅकर अलीचा सूर्यकुमार यादवने मात्र त्याला रनआउट केलं. नंतर मोहम्मद सैफुद्दीन वरुण चक्रवर्तीनेच मात्र टिलक वर्माकडे कॅच देण्यास भाग पडलं. मग काहीसे 4 रन 6 रन असेच केले.
बाकीच्या फलंदाजांनी पण सैफ हसन मात्र शेवटपर्यंत खिंड लढवत राहिला. 5 छक्के 3 चौके मारले, परंतु सर्वच भारतीय खेळाडूंनी जवळजवळ 4 कॅच सोडले. त्यामध्ये अभिषेक शर्मा देखील होता आणि बाकीच्या खेळाडूंनी देखील मात्र कॅच सोडले. 5 जीवदानं मिळून देखील मात्र सैफ हसन काहीशे 69 रनापर्यंत पोहोचला आणि बांगलादेशचा संघ 127 रनापर्यंत पोहोचला. शेवटला बुमराने त्याला कॅच देण्यास भाग पाडलं. अक्षर पटेलकडे मात्र कॅच गेला आणि ती खेळी संपुष्टात येऊन बांगलादेशचा संघ मात्र तिथेच मात्र हरला आणि भारत मात्र फायनलमध्ये पोहोचला.